छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी निघालोय रायगड दर्शनाला। तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरून कळालंच असेल। आणि आता मी कळव्यावरून आम्ही निघणार आहोत। म्हणजे माझ्याबरोबर माझ्यासोबत आमच्या बिल्डिंगमधले अजून 30-35 लोक आहेत आणि आम्ही सर्वांनी मिळून आज रायगड दर्शनाचा प्लॅन केला आहे। आणि आत्ता दुपारचे 3 वाजलेत आणि आता आमची बस आहे आणि ती बस येणार आहे 3 वाजता। तर 3 वाजता आम्ही निघणार आहोत इथून आणि आज रात्री आमचा एका ठिकाणी मुक्काम आहे आणि तिथे मुक्काम केल्यानंतर उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत रायगडावरती आणि तिकडे जाऊन आपल्या महाराजांचं दर्शन घेणार आहोत। आणि रायगडला जाण्याची माझी पहिलीच वेळ आहे, त्यामुळे मी सुपर एक्सायटेड आहे एकदम। आणि हे बघा, आपली पूर्ण तयारी झाली आहे, बॅग वगैरे भरून रेडी झालेली आहे आणि आता हळूहळू खाली मंडळी जमा होत आहेत। तर आता आपण जास्त वेळ न घालवता पटपट निघूया आणि खाली मंडळी जमा झाली आहेत त्यांना भेटूया आणि मग आपली बस आहे त्या बसने आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। तर जाण्यापूर्वी आपण आपल्या घरच्या देवाचं दर्शन घेऊया, म्हणजे आपला प्रवास सुखरूप होवा असा, आणि दर्शन घेऊन आपण निघूया। हे बघा, आता सगळे आपले लहान गिर्यारोहक हे पण रेडी आहेत, ट्रेकर्स, आणि सगळे आता इथे हळूहळू जमा होतात लोक। आणि आता सर्वप्रथम आपल्या बालाजींना नारळ वाढून आपल्या त्या ट्रिपची सुरुवात होईल। आणि आता बघा सगळे जमा झाले आहेत मंडळी आणि सर्व आपल्या सोबत असणार आहेत आपल्या ह्या ट्रिपमध्ये। गोविंदा 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 जय बालाजी राया। चला, आता सगळे पूजा वगैरे करून निघालो, आमची बस आली आहे, सगळे आता बसकडे प्रस्थान करत आहेत आणि आपली चिल्लर कंपनी फुल एक्साइटेड आहे। चला आता बस इकडे जाऊ, बस आली आपली समोर। आता आपली बस आली आहे, याच बसने आपण जाणार आहोत। आज रात्री आपला मुक्काम असणार आहे महडला आणि आता ऑलमोस्ट 4 वाजले, 3चं टायमिंग ठरलं होतं, पण आता सगळे जमा होता हळूहळू 4 वाजलेत। आणि ऑलवेज सगळ्याच ला घडतंच ट्रिपला, पिकनिकला, की टायमिंग दिल्यापासून 1-1.5 तास पुढे होतंच। तर ठीक आहे, तर सगळे बघा हार वगैरे घालतात गाडीला आणि आपल्या ट्रॅव्हलला सुरुवात होते तिथून पुढे। सगळ्यांना सुखरूप जाऊ दे, सुखरूप येऊ दे आणि सर्वांना सुखात राहू दे आणि असाच एकसंग राहू दे अशी सर्वांची कृपा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर उदीर मामा की मंगलमूर्ती उदीर मामा की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। थोडंसं मुलांना सगळ्यांना गाईड केलेलं आहे मी, एक संकल्पना फार मोठी आहे। आपल्या बालाजीची 70 वर्षांपासून ही जी संकल्पना आलेली आहे, फार चांगली संकल्पना आहे। त्याच्याकडून संपूर्ण फॅमिली टूर कधी निघेल या टूरच्या अनुभव राहील। अशा प्रकारे आपल्या ट्रिपची सुरुवात झाली आहे आणि शिवाजी महाराजांच्या घोषणेने आपण बघितलं आता आपण सर्वात आपण निघालो ते रायगड दर्शनाला आणि आता आपण कळव्या नाक्यावरून निघालो आणि आता रात्री इथे पण पोहोचणार। तर आपला महडचा हॉल्ट आहे। आणि आता हा नाश्ता टाइम आहे सगळ्यांना, संध्याकाळचे ऑलमोस्ट 5:30 वाजले त्यानंतर नाश्ता आपला नाश्ता टाइम आहे।
आता आपली गाडी पोचली ती कामोठेला आणि इकडे पेट्रोल पंपावर थांबले डिझेल भरायला. आणि आता थोडासा टी ब्रेक पण आहे आपला. आता नाश्ता करून झाला आहे, समोसे वगैरे खाल्ले सगळ्यांनी आणि त्यानंतर आता आपला टी ब्रेक आहे आणि पेट्रोल पंपावर गाडी डिझेल भरते. इट्स अ टी टाईम नाव आणि सगळ्यांचा चाय चालू आहे इकडे. चाय पाणी नाश्ता सर्वच झाला आहे आणि आता आपण आलो आहोत ते खारघर टोल नाक्याला. खालापूरचा टोल नाका क्रॉस केला आहे आणि आता खालापूर टोल नाका क्रॉस केल्यानंतर म्हणजे आपण कळंबोलीला 106वरनं आलो डायरेक्टली आणि आता आपण पाली मार्गे जाणार आहोत महडला. आणि आता तिथून पुढे आपल्याला बाहेर पडायचं आहे, खोपोलीला एक्झिट करायचं आहे आणि तिथून मग आपल्याला पाली रोडने मानगावला बाहेर पडायचं आहे. तो रूट आहे आपला आणि त्या रूटने आपण जाणार आहोत. आता पाली फाट्यानंतर आमचा एक अजून एक स्टॉप झाला आहे आणि हे साई पॅलेस हॉटेल. इकडे आपल्या हे तेच काय काय साई हॉल आणि साई पॅलेस थोडी इकडे थांबलो आम्ही कारण आपल्या ड्रायव्हरना चहाची तलप लागली, त्यांना चहा प्यायचं आहे आणि त्यांची काळजी पहिली घेतली पाहिजे ड्रायव्हरची कारण तो आपल्याला सुखरूप पोचवणार आहे आपल्याला मडपर्यंत. म्हणून आता आपल्याला हॉल्ट घेतला आहे आणि तर मग नाही म्हणता सगळेच उतरलेत खाली आता चहा प्यायला. मंगल मूर्ती वीर मामा की जय. तर आता आम्ही पोचलो आहे आमच्या हॉल्टच्या इकडे महाडला आणि महडपासून एक 12-13 किलोमीटरच्या अंतरावर एक गाव आहे. त्या गावाच्या इथे आम्ही पोचलो आहे आणि तिथे आपल्या सोसायटीमधील राकेश म्हणून त्याचं घर आहे. आपल्या सोसायटीतले राकेश मोरे आहे, त्यांचं इथे घर आहे आणि त्यांच्याकडेच आपलं हॉल्ट आहे. हे बघा, हे असं त्यांचं घर आहे आणि तिथेच आपलं हॉल्ट आहे आज रात्रीचा आणि मग उद्या सकाळी आम्ही रायगडावर जाणार आहोत. तर आता सगळ्यांची जेवणाची तयारी सुरू आहे आणि आता जेवणामध्ये आपलं चिकन वगैरे मस्त बनवून ठेवलेलं आहे. तर आता चला जेवूया आणि मग जेवताना भेटू. आणि काय पोपटी बनवली आणि बघा ही आपल्यासाठी पोपटी बनवून ठेवली आहे. आपल्याला बनवताना काय बघता नाही आली म्हणजे आपण लेट पोहोचलो, पण आता नेक्स्ट टाइम कधीतरी आपण पोपटीची रेसिपी बघू. पण ही बघा पोपटी रेडी करून ठेवली आहे आणि आता हे मडक्यामध्ये बनवली आहे. आता आल्यावरती आपल्याला जेवणात कळेल काय काय आतमध्ये ते. फक्त चिकन आणि अंडे. बघा ही पोपटी बनवून रेडी आहे आणि ह्या आपल्या जेवणामध्ये राईस आहे आणि व्हेजवाल्यांसाठी पनीर भाजी आणि आपल्यासाठी स्पेशल चिकन रस्सा बनवलेला आहे. तर आज आपलं ही जेवणाची मस्त मेजवानी आहे गावच्या घरामध्ये. काय केलं पोपटी आहे ही. काय पोपटी का नाव? तुझं नावच काय तर वेगळं असलं पाहिजे होतं ना. पोपटीचं काय टेस्ट करते म्हणजे जबरदस्त. थँक्यू. मीठ वगैरे आहे घेऊ ना. बरोबर मस्त कमी नाही जास्त नाही. 3 वर्षांचा पोपटी खातो करपलेला. हा पहिल्यांदा पोपटी बघा मस्त शिजली आहे आणि वास पण एकदम भारी येतो एकदम. तुम्ही चिकन मग खाल्लं नसतं. शेंगा एक नंबर ना दादू. शेंगा असतात ना चिकन. आणि बघा पोपटीचा लेग पीस
टेस्ट करूया. सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे पिक्या आणि तर मस्तपैकी पोपटीचा आनंद घ्यायला चालू आहे बघा. लेग वा वा अप्रतिम. वा 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 ओरिजिनल चिकनचा. अप्रतिम अप्रतिम. त्यांना त्या नेऊन तिकडे अंडी द्या. वास एकदम छान घमघमाट मस्त सुटलाय. तर मस्तपैकी सगळे आता पोपटीचा आनंद घेतात आणि एक नंबर झाली पोपटी. आणि मी पहिल्यांदाच खाल्ली पोपटी. मी नेहमी असं ऐकत होतो पोपटी पोपटी पोपटी, खाल्ली पहिल्यांदाच आहे आणि आय लव्ह पोपटी. शेंगा असतात ना ते खाल्ले असते ना. हा त्यांनी शेंगा ते बोलले की भेटल्या नाहीत, टाकायच्या राहिल्यात म्हणून. नेक्स्ट टाइम आपण त्याची पूर्ण रेसिपी टाकणार होतो. ऍक्च्युली याची पूर्ण रेसिपीच टाकणार होतो आपल्या चॅनलवरती. हे जे पोपटीचे जे बनवले हे एकदम उत्कृष्ट झालेले आहे. त्यांच्या घरी हा पोपटीचं नियोजन करण्यात आलं होतं आणि हे नंबर नियोजन केलंय. अतिशय सुरेख पद्धतीने त्या रायगड पट्ट्यामध्ये जे बनते, रायगड पट्ट्यामध्ये हे स्पेशालिटी आहे पोपटी म्हणून. हा एक त्यांचा एक विशिष्ट खाद्यपदार्थ आहे जो भाजून तयार केला जातो. आणि बघा तू मडक्यामध्ये बनवलंय. ते सर्व मटेरियल टाकून ते मडकं भाजायचं, अशा पद्धतीने ते पोपटी तयार केले जाते. किती चविष्ट बनले तुम्हाला कळत असेल. ते मडक्यातनं बाहेर आल्यावर थांबत पण नाही, लगेचच गायब झाले. कोणा ताटामध्ये नाही गेली, डायरेक्टच गायब झाली बाहेरच्या बाहेर. ज्यांनी रेसिपी बनवली त्यांचं. आणि पोपटे आपल्यासाठी स्पेशल ह्यांनी बनवले. आम्हाला जरा यायला उशीर झाला नाही तर मी पूर्ण रेसिपी यांची टाकली असती पोपटी बनवायची. पण खूप छान बनवली यांनी रेसिपी. नेक्स्ट टाइम येणार ना तेव्हा पूर्ण आमच्या समोर पोपटी बनवा. समोर समोर. आणि बघा ना काय राहिलीच नाही. 3 किलो खोलल्या संपत आली. 3 किलो चिकन होता आणि 30 अंडी होती. नाही राईट राईट. छान छान सुपर झालं. हे सगळे जेवायला बसलेत मस्तपैकी. चिकन रसा कसा झाला रे? भारी ना. पोपटी पण भारी, चिकन पण भारी झालं एकदम. आम्ही बसलो इथं बस. चला आता मी पण जेवायला बसलोय. बाकी इथं वाढणारे आहेत ना. मस्त आता जेवण घेऊया. चिकन रसाचा वास पण मस्त येतं. चिकन वरती ताव मारूया आणि मग ठरवूया पुढे काय करायचं. आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय आणि बघा कशी झोपले सगळे. सगळ्यांना थंड वाजतायत हे बघा. आणि सगळ्यांची झोपाची तयारी झाली. बाबा तुझं घर दाखव. त्या रायाला काय थंडी वाजत नाही. काहीतरी गरमी घेऊन आलाय तो. ह्याला घेऊन ये ना साई भाईला. सगळी झोपाची तयारी झाली. रात्रीचे 2 वाजलेत आणि अजून सगळे जागेच आहेत. सकाळी 5ला उठायचंय. याचा चेहरा लक्षात ठेवा. हा किती वाजता उठून तुम्हाला मी दाखवतो सकाळी. तर आज नेक्स्ट डे आपला. आणि काल ते तुम्ही बघितले की आपण महाडपासून एक 10-12 किलोमीटरवर आपण हॉल्ट घेतला होता. रात्री आपला मुक्काम होता इथे. आणि आता नेक्स्ट डे सकाळचे 6:15 वाजले आणि जस्ट आता उजाडत आहे. बघा आपल्या पाठीमागे अजून उजाडलं नाही. आणि हे पूर्ण ह्या सह्याद्रीच्या रांगा आहेत, डोंगर रांगा आहेत त्या सह्याद्रीच्या. आणि ह्याच्या एकदम पायथ्याशीच आपण हे गाव होतं जिथे आपण हॉल्ट घेतला होता. तर तोंडातनं वाफा निघत आहेत. थंडी तेवढी नाही पण आहे, ठीकठाक आहे. म्हणजे एकदम नाही पण असं नाही आहे आणि जास्त पण नाही आहे, नॉर्मल थंडी आहे. आणि अजून आता बाकीचे लोक रेडी होत आहेत. आपण एकदम रेडी झालो आंघोळ वगैरे करून. आणि आता मला वाटतं अजून एक अर्ध्या तासाने आम्ही इथून निघू. इथून मग आपण जायचं तर डायरेक्ट रायगडला. रायगडच्या पायथ्याशी जाऊन मग तिथून आपल्याला ट्रेक सुरू करायचा आहे रायगडचा. आणि ते जरा चांगल्यापैकी उजाडलं आता.
आणि हे बघा हे सगळे आपले नमस्कार. लहान गिर्या म्हणजे लहान ट्रेकर्स आपले सगळे रेडी झालेत. आणि आपण आहोत ते बिरवाडी गाव, तालुका महाड इथे. आणि बिरवाडी गावातल्या ह्या आपल्या, मात्र रात्री तुम्हाला दिसलं नसेल, इथे घर आहे आपलं राकेश मोरे म्हणून आपल्या बिल्डिंग मधले. तर त्यांच्या घरी आपण स्टे केलाय आणि रात्रीचा आपला मुक्काम इथेच होता. आणि वातावरण एक नंबर आहे इकडचं. फक्त पूर्ण धुका आहे सगळीकडे. अजून प्रॉपर आपला डोंगर पण दिसत नाही, एवढं धुकं आहे. आणि हे आपल्या मागे आहेत ना, हे सगळं त्यांनी तांदूळ काढून ना तांदळाच्या त्या गवताच्या या काय म्हणतात ते ढेपी रचले आहेत, तांदळाच्या पेंड्या. आणि आता सर्व रेडी आहेत रायगडावर जाण्यासाठी. आता हळूहळू सगळे उठून तयारी करतायत. आणि रात्री झोपायला पण सगळ्यांना उशीर झालेला, 2-3 वाजलेले. आणि सकाळी सगळे आता 5 वाजल्यापासून उठून हळूहळू तयारी करतायत. आणि बघा हळूहळू आता एक एक यायला सुरुवात झाली आहे. हे दोघं आले आणि ह्याच्याच घरी आम्ही आलो आहे. आणि पूर्ण याने मस्त जेवणाचं वगैरे चांगलं नियोजन केलं होतं. ज्या वडिलांनी, याचेच वडील राकेश मोरे. सूर्योदय झालेला नाही, म्हणजे डोंगराच्या मागे सूर्याची किरण दिसायला सुरुवात झाली. आता सूर्योदय होणार आहे थोड्या वेळातच. तर सकाळीच आपला सगळ्यात मेन कार्यक्रम चहा पिणे, कारण त्याशिवाय आपल्याला तरतरी नाही येणार. हां, रात्री इथं लेट झोपलो आहे आणि त्यातून आता सकाळी लवकर उठलो आहे 5 वाजता. म्हणजे 3 तास फक्त झोपलो आहे आम्ही. 3 तास पण नाही, तुम्ही जे कमी झोपला असाल ना, 2च तास झोपलो आहे आम्ही. त्यामुळे आता चहाची सक्त गरज आहे सकाळी सकाळी. मस्त वापरलेला चहा. आज रविवार आहे, पाहिजे का? हा, रविवारची तयारी झालंय ना. अरे वा, एक नंबर भारी. ह्याला आता मोहर लागेल ना. आहेत हा, त्यात आपल्या मे महिन्याची तयारी सुरू होईल. मोहर लागून क्लास एकदम डोंगराच्या पायथ्याशी आहे रे, मस्त आहे. ह्याला काय तर ते तुमचं नशीब आहे रे, एकदम भारी गाव आहे. हा, एक नंबर गाव आहे. काय रे, हा बघ आवाज दिला. हो बरोबर. आणि एकदम डोंगराच्या पायथ्याशी यांचं गाव आहे बिरवाडी. आणि सकाळ सकाळचं वातावरण एकदम सुरेख आहे. सकाळचा गरमागरम नाश्ता. सगळ्यांनी घ्या. मस्त चायनीज राईस बनवलंय सकाळी सकाळी. फ्राईड राईस. सर्वांचा सकाळचा नाश्ता टाइम चालू आहे आणि सगळे नाश्ता करतायत. आणि आता आपला हा व्हिडिओ इथं नाश्ता करता करताच आपण संपूया. आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अशीच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.